मी राजकुमार नागुलवार, माजी सभापती महानगरपालिका नागपूर आणि अध्यक्ष पद्मशाली समाज नागपूर। आज आमचे या ठिकाणचे मित्रपरिवार आहेत, विशेष करून आमचे पद्मशाली समाज बांधव आणि आमचा नागुलवार परिवार यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तसं तर दरवर्षी मी जो कार्यक्रम आयोजित करतो तो आरोग्य शिबिराचा असतो आणि लोकांप्रती काहीतरी समर्पित करायचा असा माझा दरवर्षी वाढदिवस असतो। म्हणजे वाढदिवसाच्या दिवशी आपण लोकांना काहीतरी देणं हवं हा उद्देश असतो। परंतु यावर्षी आमचे पद्मशाली समाज बांधवांनी म्हटलं की यावर्षी आपण वाढदिवस सेलिब्रेट करूया। तर या ठिकाणी या ब्ल्यू रॉक वॉटर पार्कमध्ये आमचे पद्मशाली सर्व समाज बांधव आहेत। आमचे विदर्भाचे अध्यक्ष आहेत संजयजी बोंबेवार, आमचे मार्गदर्शक महेश प्रेमलवार, कांतलेवारजी, म्हणजे आचार्य संजय कटकमवारजी, निलेश गाजीमवार, यमलवारजी, कामनवारजी, ॲडव्होकेट कांतुलवारजी, चंद्रशेखर भाऊ झाडगावकर, मुगुरवार असे आमचे सर्व पद्मशाली समाजाचे जे पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत आणि त्यांनी सर्वांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आणि नक्कीच वाढदिवसाच्या दिवशी आज सर्व पद्मशाली समाज बांधवामध्ये हा वाढदिवस आहे आणि काही माझे मित्रपरिवार आहेत आणि काही आपल्या भागातले जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत माझ्या परिसरातले, आपल्या दक्षिण नागपुरातले आणि आमच्या अड्डानगर भागातले या ठिकाणी उपस्थित आहेत। तर वाढदिवसाच्या दिवशी समर्पित करणे हाच भाग असतो, पण आज आमचा वाढदिवस आहे या ठिकाणी माझा आणि आज वाढदिवसानिमित्त मित्रपरिवारामध्ये, आपल्या नातेवाईकामध्ये, आपल्या समाज बांधवामध्ये आज आम्ही आनंद घेत आहोत आणि आज आमचा हा आनंदाचा असा वाढदिवस आहे। मला सांगा, प्रत्येक वाढदिवसानिमित्त काहीतरी एक वेगळा आपण मनात निश्चय घेत असता। या वाढदिवसाच्या निमित्ताने काय एक मनात निश्चय घेतलेला समोर आणखी काय काय नेमकं बघायला मिळणार? आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नक्कीच की एक पद्मशाली समाजाचा अध्यक्ष म्हणून, एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून, एक माजी नगरसेवक आणि सभापती म्हणून नक्कीच आजच्या वाढदिवशी लोकांना अजून आपण काय देऊ शकतो, लोकांकरता काय काय सेवा देऊ शकतो, लोकांकरता आपण कसं उपलब्ध राहू शकतो हाच माझा उद्देश असतो। आणि पद्मशाली समाजाची या ठिकाणी मंडळी उपस्थित आहेत। तर पद्मशाली समाजाची उन्नती कशी होईल, आमचा जो विदर्भात गोरगरीब समाज आहे आणि नागपूर शहरातील जो आहे आणि आमचे युवक आहेत, त्या विद्यार्थी आहेत, त्यांच्या उन्नती करतात, त्यांचं आर्थिक स्रोत कसं वाढेल, त्यांच्याकरता आपण काय करू शकतो, विद्यार्थ्यांना काय करू शकतो, आपले ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना कशी आरोग्य सेवा देऊ शकतो आणि या महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या काही योजना आहेत त्या कशा त्यांच्यापर्यंत पोहोचवता येईल या उद्देशाने या ठिकाणी आम्ही आमचा हा वाढदिवस, आता हा केक वगैरे कापून झाला की आम्ही सर्व पदाधिकारी बसणार आहोत आणि त्याच्यावर चर्चा करणार आहोत। वाढदिवस म्हणजे लोकांकरता काहीतरी करणे हाच माझ्या डोक्यामध्ये असते। फेसबुक, यूट्यूबच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून खूप साऱ्या लोकांनी आपल्याला विशेष दिलेले आहेत, त्यांना कशा प्रकारे धन्यवाद होते? मला ज्यांनी शुभेच्छा दिल्या फेसबुकमध्ये, व्हॉट्सअपमध्ये, सोशल मीडियामध्ये, मी सर्व माझे जे शुभचिंतक आहे, हितचिंतक आहे, त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि माझ्या आयुष्यामध्ये मी त्यांच्यासाठी काहीतरी करू शकेल असा मी नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करणार आहे। माझ्यासोबत आमच्या विदर्भाचे अध्यक्ष संजय भाऊ आहेत बोंबेवार, त्यांचंसुद्धा तुम्ही म्हणणं आहे की काम